सर, अमेरिकेने जेव्हापासून चायनावर कर लादलेले आहेत किंवा टॅरिफ वॉर सुरू केलेला आहे, तेव्हापासून या कॉन्सेप्ट, या संकल्पनेची खूप चर्चा आहे. ती म्हणजे टॅरिफ, टॅक्स, इम्पोर्ट ड्युटी, कस्टम ड्युटी. सर, आपण याचा नेमका अर्थ समजून घेऊ. टॅरिफ, इम्पोर्ट ड्युटी, कस्टम ड्युटी यामध्ये नेमका फरक काय आहे? एक तर कुठलंही सरकार चालवायचं, जगातलं कुठलंही सरकार चालवायचं असेल तर त्यासाठी शुल्क लागतो. कोशो मूले दंडः असं म्हटलंय. म्हणजे काय, तर दंड असेल राजदंड, तर त्याचं मूळ म्हणजे कोश असतं आणि त्यामुळे मग महसूल आवश्यक असतो. तर जेव्हा जेव्हा आपण फ्री ट्रेड असं म्हणतो, तेव्हा तो ऍक्च्युली फ्री ट्रेड नसून ओपन ट्रेड असतो. म्हणजे काय, तर बाजार खुले असले पाहिजे, पण याचा अर्थ शुल्क नसणार असं नाहीये. आयात कर, निर्यात कर हे सगळे असणारच. ते असतात, फक्त ते बेसिक लेवलला ठेवा असं म्हणणं असतं. त्यामुळे व्हॉट वी कॉल एज अ फ्री ट्रेड इज बेसिकली ओपन ट्रेड, खुले बाजार. त्यात जगातले प्रत्येक देश इतर देशांवर शुल्क लावतात आणि त्यातनं त्यांना महसूल प्राप्त होतो.